हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू स्नेहाज किचन. तर आजचा केक आहे तो सुपरमॅन थीमचा आहे आणि मेन म्हणजे हा केक आहे तो एकदम सिंपल पद्धतीने रेडी केलेला आहे आणि मेन म्हणजे होममेड टॉपर्सने हा केक अरेंज केलेला आहे. एकदम मार्केटसारखे हे टॉपर्स रेडी झालेले आहेत, ते सुद्धा घरच्या घरी आणि कमी प्राईजमध्ये. याची जर तुम्हाला माहिती हवी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा, याची तुम्हाला मी माहिती नक्की देईल, ते सुद्धा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला. तर त्यासाठी मी 360 ग्राम प्रीमिक्स घेतलेला आहे 1 किलोच्या टीनमध्ये बेक करून, आणि क्रीमसुद्धा 360 ml बीट करून घेतलेली आहे. आता केक कटरने मी हा केक कट करून घेतलेला आहे आणि आता त्याचे 2 स्लाइस केलेले आहेत आणि आता शुगर सिरपने सोक करून घेतलेले आहे. आता सोकिंग करताना त्यामध्ये थोडंसं मी चॉकलेट घातलेलं आहे आणि ते शुगर सिरप मी यूज केलेला आहे सोकिंगसाठी. आता त्याच्यावरती येलो कलरची क्रीम आहे ती घेतलेली आहे, कारण कस्टमरची डिमांड पण होती की सुपरमॅन थीम आहे तर ती थीम येलो कलरमध्ये आणि आतला केक हा येलो कलरमध्ये, वरचा आहे तो ब्ल्यू कलरमध्ये आणि टॉपर्स हे सुपरमॅनच्या थीमचे हवेत. त्यानुसार मी हा केक अरेंज केलेला आहे. तर आता त्याच्यामध्ये गणाश घेतलेला आहे आणि ते सगळीकडे पसरवून घेतलेलं आहे आणि आता त्याच्यावरती चॉको चिप्स आहेत ते अरेंज केलेले आहेत. थीम केक आहेत हे कॉस्टली असतात आणि मेन म्हणजे आपण जर मार्केटमधून अवेलेबल करायचं म्हटलं तर टॉपर्स हे कॉस्टली असतात. जशी थीम असेल त्यानुसार त्याची प्राईस ही कमी जास्त असते. आणि मेन म्हणजे जेव्हा आपण मार्केटमधून हे टॉपर्स अरेंज घेतो किंवा केकवरती अरेंज करतो तेव्हा केक ऑटोमॅटिकली केकची प्राईससुद्धा ही वाढते. आणि कधी कधी अशी पण डिमांड असते की थीम केकच हवा आम्हाला, पण प्राईस आम्हाला केकची कमी हवी. तर त्यासाठी हा बेस्ट ऑप्शन आहे की तुम्ही होममेड टॉपर्स हे रेडी करून कस्टमरला अगदी कमी प्राईजमध्ये सुद्धा केक हा देऊ शकता. तर आता केक कटरने जो केक कट केल्यानंतर जी साईडने जो केकचे स्पंज राहिलेले आहेत ते मध्ये अरेंज केलेले आहेत मी, आणि त्याच्यावरती आता क्रीम लावून पुन्हा चॉकलेट गणाश घातलेला आहे आणि आता चोको चिप्स घालून शेवटची जी लेअर आहे वरची टॉपची ती त्याच्यावरती अरेंज करून घेणार आहे आणि पूर्ण ब्ल्यू कलरने हा केक हा कवर करून घेणार आहे मी. आता तुम्ही बघू शकता शुगर सिरपने सुद्धा पुन्हा सोक करून घेतलेला आहे मी केक आणि आता त्याच्यावरती ब्ल्यू कलर ही अरेंज करणार आहे सगळ्या बाजूने. तो फ्रेंड्स, स्नेहाज किचनचे जे व्हिडिओज आहेत ते तुम्हाला आवडत असतील तर स्नेहाज किचनला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जाईल. आता सगळ्या बाजूने मी ब्ल्यू कलरची जी क्रीम आहे ती लावून घेते. एकदम हलक्या हाताने क्रीम ही सगळ्या बाजूने लावून घ्यायची आहे आणि केकला ही फिनिशिंग चांगल्या प्रकारे द्यायचं आहे. मी नेहमी सांगत असते की केकचं फिनिशिंग आहे ते चांगल्या प्रकारे तुम्ही द्या, जेणेकरून कस्टमरला केक हा आवडेल आणि मेन म्हणजे कस्टमर तुम्हाला ऑर्डर्स हे पुन्हा पुन्हा देईल. कारण केकचं फिनिशिंग, केकचं डेकोरेशन आणि मेन म्हणजे केकची चव, या 3 गोष्टी ह्या केक बेकिंगमध्ये जास्त महत्त्वाच्या असतात. एकदम आता हलक्या हाताने सगळ्या बाजूने मी आता क्रीम ही लावून घेतलेली आहे आणि आता स्क्रॅपरने व्यवस्थित क्रीम ही सगळ्या बाजूने लावून घेणार आहे. आणि मेन म्हणजे हे होममेड टॉपर्स आहेत. हे बनवताना माझ्या मिस्टरांनी मला मदत केलेली आहे आणि मेन म्हणजे केकवरती आता तुम्ही बघू शकताय की अरेंज करताना सुद्धा मला मिस्टरांनी मदत केलेली आहे. कारण नेमकं कधी कधी असं होतं की आपण टॉपर तर रेडी करतो, पण कसे अरेंज करायचे याची आयडिया कधी कधी येत नाही आपल्याला. त्यामुळे थोडीशी मदत ही घरच्यांचीही लागतेच. त्यामुळे मिस्टरांनी मला यामध्ये मदत केलेली आहे. आता तुम्ही बघू शकताय की सगळ्या बाजूने क्रीम लावून घेतलेली आहे आणि फिनिशिंग पण चांगलं दिलेलं आहे केकला. आता बास्केट नोझल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये येलो कलरची क्रीम घेतलेली आहे आणि त्याने आता बॉर्डर काढलेली आहे. तुम्ही बघू शकता ब्ल्यू आणि येलो असं कॉम्बिनेशन हे खूप छान दिसतंय.
कारण ती थीमसुद्धा सुपरमॅन थीमसुद्धा ब्ल्यू, येलो आणि रेड या कॉम्बिनेशनमध्येच आहे. कारण लहान मुलांच्या वेगवेगळ्या डिमांड असतात की आम्हाला ह्या थीमचा काय म्हणतो आपण, छोटा भीम थीम केक पाहिजे किंवा सुपरमॅन पाहिजे, स्पायडरमॅन पाहिजे, अशा वेगवेगळ्या थीमचे केक्स हे लहान मुलांना आवडत असतात. त्यामुळे कमी प्राईजमध्ये सुद्धा तुम्ही थीम केक हे अरेंज करू शकता. आता तुम्ही बघू शकता की मी एकदम छोटंसं बारीक स्टार नोझल घेतलेलं आहे आणि त्याने छोटे छोटे स्टार काढून घेते. तुम्हाला जर माझे मागच्या म्हणजे माझ्या चॅनल्समध्ये 2 असे होममेड टॉपर्सचे केक आहेत. एक जिम थीम केक आहे आणि दुसरा आहे ते बार्बी डॉल केक आहे. असे 2 केक आहेत, ते मी होममेड टॉपर्सने अरेंज करून कस्टमरला कमी प्राईजमध्ये डिलिव्हर केलेले आहेत. आणि मेन म्हणजे त्या कस्टमरचे रिप्लायसुद्धा खूप छान आलेले आहेत. त्यामुळे तुम्ही मार्केटमधून जरी टॉपर घेतले तरी चालू शकता किंवा तुम्ही होममेड पद्धतीने जरी टॉपर्स अरेंज करून केकवरती अरेंज केले तरी चालू शकतं. किंवा कस्टमरची कशी डिमांड आहे त्यानुसार तुम्ही ते टॉपर्स घेऊन ते केकवरती लावू शकता. आता तुम्ही बघू शकता की सेंटरला मी सुपरमॅनचा जो टॉपर्स आहे तो लावून घेतलेला आहे. आणि आता माझे मिस्टर आहेत ते सुपरमॅनचं ते यश असतं, कारण यश शिवाय सुपरमॅन थीम हा केक वाटतच नाही. त्यामुळे यश हे त्यांनी अरेंज केलेलं आहे. आणि मी आता कस्टमरचं नाव लिहिलेलं आहे आणि त्यात छोट्या स्टार नोझलने पुन्हा जिथे जिथे जागा आहे तिथे तिथे छोटे छोटे स्टार्स काढलेले आहेत. आता तुम्ही बघू शकताय येलो आणि ब्ल्यूच्या ह्या कॉम्बिनेशनने हे सिंपल आणि सोबर असा हा केक झालेला आहे. आणि मध्ये थोडंसं जिथे स्टार्स काढलेले नाही आहेत तिथे मी आता उरलेले 2 सुपरमॅनचे टॉपर्स आहेत ते लावून घेणार आहे. एकदम सिंपल आणि सोबर आणि हा मेन म्हणजे कमी प्राईजमध्ये केक झालेला आहे. एकदम छान पद्धतीने हा केक झालेला आहे. सो फ्रेंड्स, तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा. माझे व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि स्नेहाज किचनला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळून जाईल. सो आपण पुन्हा भेटूया आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.